वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी, जोडिले जन्मोनी केशव चरण. हे ज्ञानांचे शिरोमणी ज्ञानोबाराय म्हणतायत, तर भक्तांचे शिरोमणी असे नामदेव महाराज. त्यांच्या बाबतीत भगवंतांनी काय आत्मीयता दाखविली, कसे नामदेवरायांना वश झालेले होते, नामदेवरायांची भक्ती कशी होती, हे आपल्याला आज विचारात घ्यायचं आहे. भगवान हा भक्तांचा उंच नीच काहीच पाहत नाही. पाहतो ती फक्त भावभक्ती पाहतो. उंच नीच याचे वेगवेगळे पैलू आपण विचारात घेऊन त्या त्या प्रकारच्या संतांचा उल्लेख तुकोबारायांनी केलेला आहे. ती विषमता, तो उंचनीचपणा वेगवेगळ्या स्वरूपाचा दाखवून तशा भक्तांची निवड करून तुकोबारायांनी त्या उंचनीचपणाच्या कुठल्याही गोष्टीकडे भगवंताने कसं लक्ष दिलेलं नाही आणि त्या भक्तांची कशी सेवा केलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे. तर आज त्यापैकी नामदेव महाराजांच्या चरित्राचा आपल्याला विचार करायचा आहे. शिंपी समाजामध्ये नामदेव महाराज जन्माला आले. शिंपियाचे कुळी नामदेवरायच म्हणतात. या कुळामध्ये माझा जन्म झालेला आहे. यांचे मूळ गाव नरसी गाव. या नरसी गावामध्ये नामदेवरायांचे वडील दामू शेट्टी हे जे राहत होते, तिथे हे दामू शेट्टी वयात आल्यानंतर त्यांचं लग्न करण्याचं जेव्हा ठरलं, त्यावेळेला कल्याणचे एक गोमा म्हणून शेठ होते. त्या गोमा शेठची उमा नावाची पत्नी, ते गोमा शेठ आणि उमा नावाची पत्नी त्या दाम्पत्यापासून जी कन्या त्यांना प्राप्त झाली होती ती गोनाई. तेव्हा त्या गोनाईचं आणि दामू शेठीचा विवाह नरसी इथे झालेला आहे. आणि तो विवाहानंतर काही काल गेल्यावर ते पंढरीचे वारकरीच होते म्हणून पंढरीला आलेले आहेत. पंढरीमध्ये नेहमी वारीला येऊन जाऊन करत असताना पुढे त्यांना वाटू लागलं इथेच आपण वास्तव्य करावं. ते दामू शेट्टी गोनाई पंढरपूरला वास्तव्य करतायत, पांडुरंगाची भक्ती करतायत, उपासना चालू आहे. काही कालानंतर त्यांना एक कन्या निर्माण झाली, मुलगी झाली. तिचं नाव आऊबाई. आऊबाई ही मुलगी त्यांना प्राप्त झाली. पुढे चाललेला आहे त्यांचा भक्तीचा काल. पांडुरंगाची उपासना खूप चांगल्या प्रकारे करतायत आणि आपला व्यवसायही करतायत. व्यवसाय करून भगवंताची भक्ती ते करत होते. बराच काल झाल्यानंतर पुत्र संतती नाही, पुत्र पाहिजे आपल्याला, म्हणून गोनाईने काय केलं, पांडुरंगाला नवस केला की हे पांडुरंगा मला तू मुलगा दे. गोनाईने नवस केला देवा पुत्र देई मला, देवा पुत्र देई मला, देवा पुत्र देई मला. गोनाईने नवस केला देवा पुत्र देई मला, देवा पुत्र देई मला, देवा पुत्र देई मला.
गोनाईने नवस केला, देवा पुत्र देई मला. गोनाईने पांडुरंगाला नवस केलेला आहे की हे पांडुरंगा, मला तू मुलगा दे. याप्रमाणे नवस केला. तो नवस पांडुरंगाने फलद्रूप केला आणि मग गोनाईला जो पुत्र झाला तो पुत्र म्हणजेच नामदेव महाराज. तर कार्तिक शुद्ध एकादशीला रविवार होता त्या दिवशी आणि सूर्योदयाच्या समयाला 1192 शके या वेळेला नामदेवरायांचा जन्म झाला. नामदेवराय स्वतः आपल्या अभंगामधून सांगतायत की बाबाजी नावाचा ब्राह्मण, त्या ब्राह्मणाने माझीही पत्रिका काढली आणि या पत्रिकेमध्ये हे सर्व त्यांनी विवरण केलेलं आहे. तर असा नामदेवरायांचा जन्म हा कार्तिक शुद्ध एकादशीला झाला. भगवंताच्या भक्तीचं वातावरण आहे. नामदेवरायांचं नाम देवानेच नामदेव ठेवलं. देव बारशाला आले होते, आंगडं टोपडं घेऊन सर्व आलेले होते आणि खूप सुंदर तो बारशाचा कार्यक्रम झालेला आहे. नामदेव हे नाम ठेवलेलं आहे. पुढे नामदेवराय वाढू लागले, रांगू लागले. सर्व काही वाटचाल घडते आहे. आईवडिलांच्या पाठीमागे आपली पांडुरंगाची उपासना भक्ती ते करतायत. इतका नामदेवरायांना पांडुरंगाचा वेध लागला. खूप खूप नामदेवराय देवाच्या मंदिरात सारखे नामचिंतन करत बसत असत. रावळाशी येऊनी बसत, रावळामध्ये ते येऊन बसायचे, पांडुरंगाचं स्मरण चिंतन करत राहायचे. पुढे पुढे 5-7 वर्षाचे नामदेवराय झालेले आहेत. आईबापांना घरातही मदत करू लागतायत. नामदेवराय म्हणतात आमच्या वंशामध्ये कुलामध्ये हा शिंपी व्यवसाय, वस्त्र शिवणं, दोरा सुई याच्याशीच आमचा संबंध. हे शिवणं ते शिवणं ते शिवणं, शिवण्याचंच काम ते करत होते. म्हणून नामदेवराय म्हणतात आमच्या जीवनात शिवणं आहे. शिवण्यातून काय होतो, जोड होतो. जे तुकडे केलेले असतात, तुकडे एकत्र करणं, ते एकत्र केव्हा होतात, शिवल्यानंतर होतात. शिवण्यातून ते ऐक्य होतं. तसं नामदेवराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये ऐक्य घडवणं हेच आमच्या व्यवसायाचं स्वरूप आहे, हेच आमच्या जीवनातलं स्वरूप आहे. यातून आम्ही वारकरी संप्रदायाची ही जी जोडणी करणार आहोत, या जोडणीतूनही आम्ही शिवण्याचंच काम करणार आहोत. एकत्र आणण्याचं, जोडण्याचंच काम आम्ही करणार आहोत. वेगवेगळे तुकडे तुकडे तुकडे, परंतु टेलर शिंपी जसा ते शिवून एकत्र करतो आणि शर्ट व्यवस्थित तयार होतो आपल्या अंगात घालायला, तो होतो. किती तुकडे तुकडे आहेत, याचे किती तुकडे असतील, इथे काय, इथे काय, इथे काय, इकडे काय, खिशाचे काय, सर्व हाताचे काय, अनेक तुकडे एकत्र करून आपल्याला त्या शर्टाने अलंकृत केलं, आपली लाज राखली, आपल्याला सवलत दिली. तर या प्रकारे आम्ही समाजामध्ये असणारे वेगवेगळे तुकडे, त्या वेगवेगळ्या तुकड्यांना वेगळं न राहू देता आम्ही एकत्र आणणार. भिन्न भिन्न घटक, भिन्न भिन्न समाज, वेगवेगळ्या जाती जमाती, हे सर्व वेगवेगळं जरी असलं वातावरण, तरी आम्ही यांना वेगळं ठेवणार नाही. याच्यातून आम्ही एकता निर्माण करणार.
विठ्ठल. तेव्हा आमच्या व्यवसायाचं हे स्वरूप नामदेवराय त्याचं वर्णन करतायत, कथन करतायत. आपापला व्यवसाय हा सांभाळत नामदेवराय पांडुरंगाची उपासना करतायत, भक्ती करतायत. एके दिवशी त्यांच्याजवळ सुंदर अशी देशी गाय, काळी गाय होती, काळी कपिला गाय. त्या कपिला गायचं दूध काढलेलं, ते काढलेलं दूध नामदेवरायांनी पाहिलं. माझ्या कपिला गायचं दूध हे माझ्या पांडुरंगाला जर दिलं तर पांडुरंगाला खूप आवडेल, म्हणून ते काळी कपिला गाई, तिचा तो काला बछडा आणि त्यातून काढलेलं दूध, नामदेवरायांनी ते दूध घेतलेलं आहे. आणि रावळात गेल्याने पांडुरंगाला म्हणता, देवा हे दूध घे, हे माझ्या लाला, हे प्रभो हे दूध तुम्ही प्या, असा देवाजवळ नामदेवरायांनी हट्ट धरलेला आहे. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. बछड़ा कपिला गाई, काला बछड़ा कपिला गाई, काला बछड़ा कपिला गाई, काला बछड़ा कपिला गाई. दूध दुहावत नामा जाई, दूध दुहावत नामा जाई, दूध दुहावत नामा जाई, दूध दुहावत नामा जाई. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. काला बछडा कपिला गाई, तिचं काढलेलं दूध देवाला म्हणतात, देवा पे, देवा प्या. प्रभू की मूरत दूध नाही पिवत, मूर्ती काय दूध पित नाही. नामदेवराय विचार करतायत का बरं देव दूध पित नाही. मी मोठ्या आवडीने आणलेलं आहे, देवाला दूध आवडीने आणलेलं आहे. गोकुळात त्याने खूप दूध प्यालेलं आहे, दुधाची खूप याला आवड आहे. म्हणून मला असं वाटू लागलं यांना दूध मिळालं असेल की नाही किती दिवस, आपण जावं हे दूध द्यावं म्हणून आणलेलं आहे देवा तुला दूध. तर देवा पे ना दूध, पे. देव काय पित नाही, मग भगवान दूध पित नाही पाहिल्यानंतर नामदेवराने आपलं मस्तक खाली ठेवलेलं आहे. म्हणता देवा तू जर दूध पिणार नाही तर बघ हे बघ मस्तक मी फोडून टाकेल. शीर पछारे नामा रोवत. नामदेव रडतायत आणि देवाला दूध प्या म्हणतात. ज्या वेळेला नामदेवराय मस्तक याप्रमाणे फोडायला तयार झाले, भगवान दूध पितायत. दूध पितायत, मोठ्या आवडीने देवाने ते दूध प्यालेलं आहे. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला. फिरविले
ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवाची दूध प्याला नामदेवाची दूध प्याला नामदेवाची दूध प्याला नामदेवाची दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवरायाच्या हातातलं दूध भगवंताने घेतलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. असे बालभक्त बालपणापासूनच देवाला प्रसन्न करून घेतलेलं. तेव्हा नामदेवरायांची भक्ती अशी दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. नामदेवराय सारखे येऊन मंदिराकडे दामू शेट्टीने गोनाने म्हणा, अरे नामदेवा ठीक आहे, नियम असावा दर्शनाचं, सकाळी एकदा जाऊन यावं, परत कशाला जायचं, आपलं घरदार संसार पाहिलं पाहिजे की नाही, हे काय आहे सारखं सारखं जाणं. तेव्हा नामदेवराय म्हणतात, मला त्याच्याशिवाय करमत नाही, मला समाधान वाटत नाही, म्हणून मला जावंसंच वाटतं. इकडे लक्ष दिलं पाहिजे की नाही. काही एकदा तर कोंडून ठेवलं घरामध्ये कोंडून ठेवल्यावर गंमत अशी, घरा माझी कोंडत, घरामध्ये कोंडलेलं आहे नामदेवरायांना. त्यावेळेला इकडं नामदेवरायांना कोंडलं, पण तिकडे देवाला कोंडल्यासारखं झालं. देवाला समाधान वाटेना, नामदेवरायांना विना देवांना करमेना. देव अगदी विव्हळ झालेले आहेत की आताच येईल नामा, मगच येईल नामा, आताच येईल नामा. काही वेळेला गंमत असते, आपल्याला जे भेटाय वाटतात त्याची सारखी आतुरतेने आपण वाट पाहतो, आणि ते दिसत नसले आणि दुसरेच आले, हेच काय सोंग येतात काय कळत नाही. दुसरेच देवाला झोंबणारे भक्त, असे भक्त पाहून देवाला काय समाधान वाटत नाही. प्रेमळ भक्त, जिव्हाळ्याचा भक्त देवाला आवडतो. देव विव्हळतायत, माझा नामा काय येत नाही. शेवटी देवाने आपलं स्थान सोडलं आणि तिकडे गेले. नामान जाता राऊळासी देव येतसे घरासी देव येतसे घरासी देव येतसे घरासी नामान जाता राऊळासी देव येतसे घरासी देव येतसे घरासी देव येत घरासी. नाम न जाये राऊळासी देव येतसे घरासी. नामदेवराय ज्या वेळेला रावळाला जात नाहीत त्यावेळेला देवालाच राहवत नाही. देव नामदेवरायांच्या घराकडे येत आहेत आणि नामदेवरायाबरोबर गप्पा मारतायत, बोलतायत. दामू शेट्टी गोनाईबार विचार करते, याला एकट्याला आपण कोंडले, कोण आलं तिथं, कोणाबरोबर हा गप्पा मारतोय, कोण आत राहिलं होतं काय आपल्या घरातलं कोणी सदस्य. पाहताय तर सगळे बाहेरच आहे, आत कोणीच नाही. एकट्या नामदेवाला आपण कोंडलेलं. कोण बोलतंय, कोण चाललंय. ज्या वेळेला कानोसा घेत आहेत तर नामदेव म्हणतो, देवा अरे तू कसं काय आलास, मला इथे बाबाने कोंडून ठेवलं, आईने कोंडून ठेवलं, कसं काय आलास. मला वाटत होतं आता तुलाही करमत नसेल, मला इकडे करमेना. हे ऐकून देव म्हणलाले, नामदेवा तुला जसं करमत नव्हतं तसं मला तिथे करमत नव्हतं, म्हणून मी आलेलो आहे. दामू शेट्टी गोनाई पाहत राहिले, हा गेला कुठून आत.
आत गेला कुठून? आपण तर दरवाजा बंद केलेला, कुलूप लावलेलं, हा कुठून आत गेला? म्हणे ठीक आहे, इकडे तिकडे पाहिलं, कुठे काय फळी एखादी उघडी आहे का, कुठला काय भाग उघडा आहे का, काही नाही ना, गेला कुठून? पण म्हणे ठीक आहे, आता बाहेर तर येईल ना, कुठून कसं येईल आपण पाहूया. बाहेर लक्ष ठेवून आहेत, तर बाहेर केव्हा कसा निघून गेला काही कळेना. येतो कसा जातो कसा हे कळत नाही. तेव्हा दामूशेठी गोणे म्हणतायत, काय आपल्या नामालाही त्याचं वेड लागले आणि त्यालाही आपल्या नामाचं वेड लागलेलं आहे. हे खरं भक्ताचं लक्षण आहे. ज्याला देवाचं वेड लागलेलं आहे, आपण म्हणतो हा देवाचा भक्त, पण मला असं वाटतं ही भक्ताची थोडीशी व्याख्या अपुरी पडते. ज्याला देवाचं वेड लागलेलं आहे तो देवाचा भक्त. यापेक्षा पूर्णत्वाची व्याख्या मला अशी करावीशी वाटते, देवाला ज्याचं वेड लागतंय तो खरा भक्त. तसं नामदेवरायांचं वेड देवाला लागलेलं होतं का? नामदेवरायांची भक्तीच तशी होती, म्हणून हा तसा वेडा झाला होता. वेडा झाला, वेडा झाला, लालसावला भक्तीची, लालसावला भक्तीची, लालसावला भक्तीची. वेडा झाला, वेडा झाला, लालसावला भक्तीची, लालसावला भक्तीची, लालसावला भक्तीची. वेडा झाला, वेडा झाला, लाचावला भक्तीसी. असा भगवान ज्याच्याकरता वेडा होतो आहे तो खरा भक्त. अशी नामदेवरायांची भक्ती देवाच्या कसोटीला उतरलेली. म्हणून देव नामदेवरायावर असे सारखे प्रेम करून गोंजारतात काय, आलिंगन देतात काय, मिठी मारतात काय. खूप नामदेवरायांशी त्यांनी ही प्रेमाची आलिंगनाची स्थिती भोगलेली. खूप नामदेवरायांना आनंद वाटायचा, देवालाही आनंद व्हायचा. काही दिवसानंतर काय झालं पुढे, दामूशेठी यांना बाहेर जायचं होतं कुठे. आता बाहेर जायचं तर आज रात्री तर काय परत येऊ शकणार नाही, उद्या येणं होतं की नाही कोणास ठाऊक. तेव्हा नैवेद्याचा आपला जो नियम आहे, देवाला नैवेद्य घेऊन जाणं, याचं काय करायचं. गोणायला म्हटलेले आहे, गोणाई म्हणते मग नामदेव आहे की नामदेवाला सांगून जा तू नैवेद्य घेऊन जा. तर सांगितलेलं आहे. तर दामूशेठीचा असा नियमच, दररोज देवाला नैवेद्य समर्पण करणं. म्हणून त्या नियमाची दामूशेठींना ही काळजी पडली होती. नैवेद्याचा नेम असे दामाजीची, नैवेद्याचा नेम असे दामाजीची, नैवेद्याचा नेम असे दामाजीची, नैवेद्याचा नेम असे दामाजीची. नित्य विठ्ठलासी न्यावे बोने, नित्य विठ्ठलासी न्यावे बोने, नित्य विठ्ठलासी न्यावे बोने, नित्य विठ्ठलासी न्यावे बोने. नैवेद्याचा नेम असे दामाजीशी. दामाजींचा हा नियमच दामूशेठीचा, देवाला नैवेद्य घेऊन जाणं. नामदेवरायांना सांगितलं गेलेलं आहे. स्वयंपाक झाला, गोणाने सांगितलं नामदेवा देवाला नैवेद्य घेऊन जा. आई खूप चांगली सेवा मला दिली. अरे तुझे बाबा गेलेले आहेत, मग आपला नियम आहे ना नैवेद्याचा,
म्हणून तू नैवेद्य ने. खूप आनंद झाला. आज आपल्याकडं देवाला नैवेद्य घेऊन जाण्याची सेवा आलेली आहे. नामदेवरायांनी नैवेद्य घेतला, नेलेला आहे, देवापुढे ठेवला. देव काय नैवेद्य खायना. शेवटी नामदेवराय म्हणतात, देवा मी नवीन तुला कोणी दिसतो का काय? अरे हा नैवेद्य माझे वडील दामू शेट्टी ते घेऊन येत असताना नियमाने ते नाहीत, बाहेर गेलेले आहेत, म्हणून माझ्याकडं नैवेद्याची ही सेवा आलेली आहे. म्हणून देवा खा, देवा खा. मी त्यांचाच मुलगा नामदेव आहे. बरं मी माळकरी आहे, सर्व काय ठीक आहे, खाणं पिणं काय नाही, मनात तू शंका कुठलीच आणू नको. खा ना देवा नैवेद्य, खा ना. नामदेवरायांना काय माहिती देवाला नैवेद्य नुसतं दाखवायचं असतं म्हणून. ते आपल्याला माहिती आहे. देवाला नैवेद्य फक्त दाखवायचा, देवाने खायलाच पाहिजे असं काही नाही. आपली भाषाची आहे, देवाला नैवेद्य दाखवला का, देवाला नैवेद्य दाखवला का, म्हणजे देवाला फक्त नैवेद्य नेऊन दाखवायचा. देवा बघ आम्ही काय काय खात आहोत, हे तू बघ. भाषाच आपली देवाला नैवेद्य दाखवायचं. आपली नामदेवरायांची कुठे भक्ती? आपल्या भक्तीची भाषाची देवाला नैवेद्य दाखव. देवाने खाल्लाच पाहिजे असं काही नाही. आणि दुसरे वाटतं सांगा, आपण देवाला नैवेद्य का दाखवतो? दाखवायला नेलेला नैवेद्य देव खात नाही म्हणून. दाखवायला नेलेला नैवेद्य जर देवाने खायला सुरुवात केली तर मला नाही वाटत लोक देवाला नैवेद्य दाखवायला जातील म्हणून. दाखवायला जावं तर एक जणाचं तेवढंच जातं. अशी आपली भक्ती, आपली भाषा देवाला नैवेद्य दाखव. आणि आपले नैवेद्य काय पद्धतीचे असतात बघा. देवाचा नैवेद्य म्हणजे खास आहे, खास तो वेगळाच असतो, वेगळाच. जर पुरणपोळी असेल ना तर देवाचे नैवेद्य बघा वेगळेच केले जातात. असे छोटे छोटे त्या चांदक्या बारक्या अशा, काय मोठी पोळी देवाला काही चालत नाही काय. ती एवढीशी आपण करतो, त्याच्यावर थोडासा भात, त्याच्यावर सार. भजे जर केलेले असले ना तर तोही अख्खा भज्या एका नैवेद्यावर ठेवायचा नाही. तो एकच भज्या कुरतडून त्याचे तुकडे करून त्या 5-6 नैवेद्यावर ठेवला जातो. आणि अशा अख्खा भाज्या देवाला काही गिळायचं नाही का, काही जमायचं नाही, कोणाच ठाऊक. आणि अशा रीतीने तयार झालेला तो महानैवेद्य. आणि पुन्हा भाषा देवाला नैवेद्य दाखव. अशी आपली भक्ती आहे. अशी भक्ती नामदेवरायांची नव्हती. नामदेवरायांची भक्ती जिव्हाळ्याची होती, अंतःकरणापासून होती. ती पूर्ण प्रेमाची ती भक्ती होती. नामदेवरायांनी देवा खा. जर देवा तू खाणार नाही तर माझे बाबा मला रागवतील की तू देवाला आज उपाशी ठेवलं. देवा खा. तर देव काही खात नाही. शेवटी नामदेवराय म्हणतात, देवा तू जर खाणार नाही तर माझी आई मला रागवेल, मारील, घरात घेणार नाही. वडिलांचा नियम नामदेवा तू बरोबर केला नाही, देवाला खाऊ घातलं नाही. म्हणतात देवा तू खा, तरी खात नाही. तेव्हा म्हणतात देवा, नामदेवराय म्हणतात देवा जर तू खाणार नाही तर माझे मस्तक आणि तुझी पायरी इथे प्रांत्याग करेल, पण तसा जाणार नाही. आणि जे डोकं आपटायला लागले नामदेवराय, तर त्याच वेळेला भगवंताला काय राहत आहे का? भगवंताने लगेच ते नामदेवरायांचं डोकं धरलं. त्यावेळेला भगवान म्हणतात, का रे नामदेवा, का तू असं करत? मग तू का खात नाही होता नैवेद्य? इतका वेळ झाला तर तू खाय ना. मी मरायला तयार झालो त्यावेळेला तुला आता दया आली काय माझी? जीव ज्या वेळेला मरायला तयार होतो त्याच वेळेला देवाला दया येते. आपण जोपर्यंत देहावर उदार होत नाही,
देहासक्ती धरून जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला देव भेटू शकणार नाही, देव प्राप्त होणार नाही, देव आपल्या हातचा नैवेद्य खाणार नाही. ज्या वेळेला आपण देहावर उदार होऊ त्याच वेळेला तो प्राप्त होईल. देवाला जोडून घ्यायचं असेल तर आपल्या देहावर उदार व्हायलाच पाहिजे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे व्हावे देहाची उदार, तुका म्हणे व्हावे देहाची उदार, तुका म्हणे व्हावे देहाची उदार. रघुमादेवीवर जोडावया, रघुमादेवीवर जोडावया, रघुमादेवीवर जोडा. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखुमादेवीवर जोडावया. रखुमादेवीवर जो पांडुरंग परमात्मा त्याला जोडून घ्यायचं असेल, त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देहावर उदार व्हायला पाहिजे. आपला जीव समर्पित केल्याशिवाय तो प्राप्त होऊ शकत नाही. इतर देवांची कथा कोण, थोरला देव लाचुंगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या वाचून, भेटल्याचे आपण गर्भवास सोशी. तर असा तो भगवान नामदेवराय म्हणतात, देवा आता मी मरायला तयार झालो त्यावेळेला तुला दया आली होय, खा. खास आहे देवा, नैवेद्य आईने दिलेला आहे, खा. देवाने खाल्ला. रिकाम ताट घेऊन नामदेवराय घरी आले. घरी आल्यानंतर गोणाय म्हणते, नामदेवा अरे कुठे नैवेद्याचं ताट. नामदेवराने हे घे ताट. अरे यातला नैवेद्य म्हणे देवाने खाल्ला. काय म्हणतो, हो खाल्ला. तू देवालाच दिला होता ना. अरे पण देवाला दाखवायचा असतो. म्हणे मला काय माहीत, देवाला मी दिला. देव खात नव्हता सुरुवातीला, मी आग्रह धरला त्यावेळेला देवाने तो नैवेद्य खाल्लेला आहे. कोणत्याहीला पटल, देवाने नैवेद्य खाल्ला. देव कुठं खात असतो का. गोनाई विचार करते, नामदेवा तू कोणाला तरी वाटला, कोणाला दिला का, तूच खाल्ला. नाही म्हणे आई, खरंच देवाने खाल्ला. काय करणार. दामू शेट्टी आले. आल्यानंतर गोण्याने सांगितलं की नामदेव काय म्हणतो बघा. म्हणजे काय, अहो काल त्यांनी काय विचित्रच सांगितलं मला. आपण जे कधी पाहिलं नाही, जे कधी ऐकलं नाही, असं नामदेवाने मला काल सांगितलं. देखिले नाही, ऐकिले नाही, ऐकिले ऐसे सांगितले नामदेव, ऐसे सांगितले नामदेव. देखिले नाही, ऐसे ऐकिले ऐसे सांगितले नामदेव, ऐसे सांगितले नामदेव. देखिले नाही, नाही ऐकिले ऐसे सांगितले नामदेव. जे कधी पाहिलं नाही, आपण जे ते कधी ऐकलं नाही, असं नामदेवाने सांगितलंय की देवाने नैवेद्य खाल्ला. बघा बरं, विचारा तुम्ही, कारण नामदेवा देवाने नैवेद्य खाल्ला. हो खरंच, हो खरंच. म्हणे आज खाईल का. म्हणे का खाणार नाही, आज काय त्याला भूक नाही लागणार का. काल जसा खाल्ला तसा आजही खाईल. मग जातो का नैवेद्य घेऊन. तू जातो म्हणे. नैवेद्य मग घेतलेलं आहे. दामू शेट्टी मात्र नामदेवराय पुढे चालले, दामू शेट्टी माग माग चाललेले आहेत. नैवेद्य नेऊन देवाच्या पुढे ठेवला. देवा नैवेद्य खा, खा देवात. कालचा आत्मविश्वास होता नामदेवाला
ठेवला नैवेद्य, देव काय खात नाही. नामदेवराय म्हणतात देवा अरे खा ना नैवेद्य, आज तर खास माल आहे, आज चांगले आहेत, नियोजन आजचं स्वयंपाकाचं चांगलं आहे, सुंदर स्वयंपाक झालेला आहे, आजचा विशेष पदार्थ खा. म्हणे नको खाऊ, तू आग्रह नको धरू ना. मग का असं काय, खा ना देवा. का नाही खात, काल खाल्ला आज का खात नाही. म्हणे तुझा बाप पाहतोय मागून, माझा बाप पाहतोय मागून, मग तर खायलाच पाहिजे. माझा बाप पाहतो आहे म्हणून तू जर खात नसशील तर माझ्यावर अविश्वासाचा ठराव येईल. कालचा नैवेद्य मीच खाल्ला होता असं त्यांना वाटेल. तर कालचा नैवेद्य तू खाल्ला होता म्हणून मी घरी सांगितलं, म्हणून ते आज पाहायला आलेले आहेत. तू जर खाणार नाहीस तर माझ्यावर अविश्वास येईल. देवा तू खाच खाच. देव म्हणतात आग्रह धरू नको. नाही हे बघ मग फोडू का. देव म्हणतात काय तुला उपाय सापडलाय कोणाच ठाऊक. देवाला ऐकावंच लागलं. देवाने पुन्हा तो नैवेद्य खाल्लेला आहे. देव नैवेद्य खात आहेत. दामू शेट्टी बाहेरून पाहत आहेत. गहेवरून आलं ना दामू शेट्टीला की 12 वर्ष झालं माझ्या या नियमाला. मी नियम हा सुरू केला नैवेद्याचा. 12 वर्ष झालं मी नियम सुरू केलेला, पण एकही दिवस मी देवाला कधी जीव घातला नाही. पण धन्य आहे माझा नामदेव की नामदेवाच्या हातून देवाने नैवेद्य खाल्लेला आहे. 12 वर्ष झाले आजी देवाविले नामदेवे, आजी देवाविले नामदेवे. 12 वर्ष तुझा उपवासी माईले, आजी देवाविले नामदेवे, आजी देवाविले नामदेवे. दामू शेट्टीला गहेवरून आलं, जाऊन पाय धरले पांडुरंगाचे. देवा 12 वर्ष झालं मी तुला नैवेद्य घेऊन येतो आहे, पण नुसता तुला दाखवत आलो, एकही दिवस तुला खाऊ घातलं नाही. 12 वर्ष आणून तुला उपाशी मारलं रे देवा. 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, आजी जेवविले नामदेवे. 12 वर्ष झालं तुला उपवाशी मारलं मी. आज मात्र नामदेवाने तुला जीव घातलेला आहे. याप्रमाणे देवा मला क्षमा करा. माझ्या नामदेवाच्या हाताने तू नैवेद्य खाल्ला, मला समाधान आहे. या प्रकारे खूप आनंद दामू शेट्टीला होते. घरी येऊन गोणाईला सांगितलं, गोणाई खरंच देवाने नैवेद्य खाल्ला. काय म्हणता. खरंच हो खरंच खाल्ला. तुम्ही पाहिलं. हो मी पाहिलं. गोणाईला इच्छा झाली की त्यांनी पाहिलं देव खाताना, आपल्याला कधी हे दर्शन होईल. आपल्यालाही दर्शन झालं पाहिजे की देव नैवेद्य खातोय आपला, आपल्या नामदेवाच्या हातून नैवेद्य खातो आहे, हे आपल्यालाही पाहायला मिळालं पाहिजे. म्हणून फार दिवसाने गोणाईच्या मनात ती इच्छा झाली. ती मांडली पुढं आणि म्हणू लागले, नामदेवा तू नेतो नैवेद्य. म्हणजे नेतो मी, मला काय, तुम्ही तुमचे नेत होते म्हणून मी थांबलो होतो. मी नाही म्हणे. देव खाणार का नाही खाणार, नक्की खाईल. मला पाहायला मिळेल. मिळेल की पाहायला, बाबांनी पाहिले एकदा. मिळेल तुला पाहायला. नैवेद्य घेऊन नामदेवराय गेले. देवा पुढे मांडलेला आहे. देवा खा. देव काय खात नाही. बराच वेळ झाला खात नाही. देवा तू का खात नाही नैवेद्य. हे बघ खायलाच पाहिजे. नामदेव आग्रह धरू नको. झालं एकदा झालं, दोनदा झालं, आता पुन्हा नको आग्रह धरून. नाही नाही देवा खाल्लंच पाहिजे. नाही हे बघ नामदेवरायांनी एक दोरी आणली होती बरोबर, वरच्या याला लाकडाला बांधली, त्याचा फास तयार केला, गळफास. तो घेतला, खाली गळफास असा लावला, वर दोरी टाकली, ओढली. हे बघ इथे मी मरल
हे बघ गळफास घेईल मी मरल इथे पण तसा जाणार नाही. तू नैवेद्य खातो की नाही बोल का घेऊ गळफास. ज्या वेळेला नामदेव यांनी आपल्या असं हे देहाचं उदारत्व दाखवलं, मारायला तयार होतोय पुन्हा, त्यावेळेला देवाला पुन्हा करुणा आली आणि देवाने नैवेद्य खाल्लेला आहे. गोनाई पाहते आहे पाठीमागून. गोनाईला खूप आनंद झाला की आपला नैवेद्य देवाने खाल्लेला आहे. अशा प्रकारे देवाने आपल्याला पुत्र दिला, हा चांगला दिला, खूप समाधान वाटत आहे. पण पुढे चाललेला आहे, कालक्रम चाललेला आहे. देवाचा आणि नामदेवरायांचा इतका जिव्हाळा इतका एक झाला की एकमेका वाचून एकमेकाला क्षणभर राहावे ना असा अतूट तो संबंध गेला. इकडे संसाराकडे काही लक्ष नाही, काही नाही. कसं होणार पुढे, कसं चालणार, या संसाराचं काय. दामू शेटे नामदेवाला म्हणतात, नामदेवा अरे काहीतरी लक्ष घातलं पाहिजे, दुकान काय चालवलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. हा आपला कपड्याचा व्यवसाय, आपला पिढीजात व्यवसाय हा आपण केला पाहिजे. म्हणे काय हो, चालले पुन्हा मंदिरात, चालले तसंच. दामू शेट्टीला वाटू लागलं एकदा याला गुंतवावं म्हणजे थांबल, लग्न करून दिलं का म्हणजे थांबेल, लक्ष देईल, म्हणून लग्न करायचं ठरवलं. तर आता कसं करायचं, व्यवसायाकडे लक्ष नाही, काहीच उत्पन्न नाही, करणार कसं लक्ष, लग्न कसं करणार. त्यावेळेला देवा काय करायचं रे, दारिद्र्य असं आमचं, काही व्यवसाय चालत नाही, नामा तुझ्याकडे, कसं होणार, कसं लग्न करायचं. देवाने काय केलं, दामू शेट्टीचा कारकून म्हणून विठ्ठल शेठ कारकून म्हणून झाले आणि गेले मुलगी पाहायला. सर्व ऐश्वर्याने थाटामाटात सगळे अलंकार चढून, वस्त्र चढून, सर्व काही. कारकुनाचं हे ऐश्वर्य म्हटल्यावर मालकाचं काय असेल. आणि मग राजा ही मुलगी तिला द्यायचं तिच्या आईबापाने ठरवलं. मोठ्या थाटात लग्न केलं, खूप मोठं, खूप ब्राह्मण बोलवले होते, ब्राह्मण भोजन जोरात, वारकरी खूप बोलावले होते, सर्व पाहुणे सगळे सोयरे, खूप मोठा थाटमाट, सर्व काही प्रकारचे पदार्थ, थाटात लग्न सर्व पार पाडलं. राजाच्या आईबापांना वाटू लागलं आपल्या मुलीला चांगला नवरा मिळाला, चांगलं घर मिळालं, ऐश्वर्यात गेली आपली मुलगी. खूप समाधान झालं. रात्री आलेलं सर्व, सकाळी पाहत तर सगळी लाईट ऑफ, सगळं गेलं, काहीच कुठं ऐश्वर्य दिसेना, काय नाही, काय नाही. हे भांडी काय, हे कपडे काय, हे वातावरण काय, हे घर काय, काहीच नाही. खूप राजायला दुःख वाटतं आहे. पण आता करणार काय, विवाह झालेला आहे आणि आईबापांचं म्हणणं मर तिथे, तिथे तुझं आयुष्य व्यतीत कर, पण काही बोलायचं नाही. तुला हा परमेश्वर आहे, पती हा परमेश्वर आहे, त्याची सेवा करायची, त्याच्यातूनच आपलं कल्याण असतं, आपलं आत्महित साधलं जातं. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची गा. राजाई राहते आहे, चाललेला आहे संसार, पण तो संसार असाच रडत रडत चाललेला संसार, काहीच नाही, काय करावं. आग्रह धरला. दामू शेट्टी म्हातारे झाले, वयस्कर झाले. आता आम्ही तर येऊन बसत होतो थोडंसं दुकानावर, थोडंफार व्यवहार व्हायचा, निदान रोज जी रोटी इतकं खर्च कसा बसा आपला
तोंडमिळणी व्हायची. आता दुकानावर जायचं नाही, कसं होणार? आणि हात सारखा रावळात देवळात, काय करा? काय करा देवा? अरे हात वेडा झालाय, सर्वस्वी तिकडेच, व्यवसायाकडे काही लक्ष देत नाही. हे दुकान कोण चालवणार? आम्ही आता बघ किती म्हातार झालो, किती वयस्कर झालो. आम्ही वृद्ध झालो पूर्ण, कोण चालवी दुकान, कोण चालवी दुकान, कोण चालवी दुकान. आम्ही वृद्ध झालो पूर्ण, कोण चालवी दुकान, कोण चालवी दुकान, कोण चालवी दुकान. आम्ही वृद्ध झालो जाण, कोण चालवी दुकान. दुकान कोण चालवणार? व्यवसाय कोण करणार? निदान नाही दुकान चालव, निदान आठवड्या बाजारात जरी एकदा गेला, आणि आठवडे बाजार मोठा भरतो, परिसरातले सर्व लोक येतात, मोठा व्यवसाय होऊ शकतो, त्याच्यावर 8 दिवस चालू शकतं. निदान असं एक दिवस तरी धंदा करावा याने नामदेवाने. एक तरी दिवस जावा, आठवड्याचा एक बाजार करावा कुठला तरी परिसरातला मोठा. नामदेवरायांना आग्रह धरला, नामदेवा नको तू रोज हो, नको दुकानावर बसू, पण एखादा बाजार तरी कर ना, कुठेतरी जाऊन काही आण ना, काही चालव ना. आता आम्ही कुठपर्यंत चालत? आता आमची काय अवस्था झालेली आहे. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा आता घरचा फारच आग्रह झालाय बा, काय करायचं? म्हणे नामदेवा तुझ्याशिवाय मला तर काही करमायचं नाही, कसं काय? पण आई बाबा तर म्हणतात निदान आठवड्याचा एक बाजार तरी कर, तेवढं तरी एक दुकान कर, चालून जा, आपला व्यवसाय कर, येईल काय त्याच्यावर आपल्याला भागेल. बरं म्हणे नामदेवा काय हरकत नाही, जा एक बाजार कर, पण लवकर ये मात्र परत तिकडून, उगीच दिवसभर नको थांबू, लवकर कर आणि ये. पण म्हणे मला तो कसं बाजार करायचं ते काहीच माहीत नाही, कसं करणार? म्हणे जा कर तर खरं त्यांच्या म्हणण्यानुसार जा. तर एकदा नामदेवराय आले रावळातून संध्याकाळी घरी, गोणाईने मांडलंच आपला पुन्हा अर्ज. अरे नामदेवा काय तुला येते की नाही दया माया, काय वाटतं की नाही? आज लोकांची पोरं कसं संसार करतात, आणि तू काहीच लक्ष देत नाही, काही करत नाही, कर ना जरा. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे आई उद्या मी जाईन बाजाराला जाईल. ठीक आहे, हे बघ महा कपडा हे घेऊन जा. बरं म्हणे. सकाळी नामदेवरायांनी ते कपड्याचं गठोडं घेतलं आणि निघाले, बाजाराला निघाले. आता कुठे कसा बाजार असतो कधीच माहीत नाही, काही नाही, कुठे जायचं, कसं, कुठले व्यापारी कोण येणार, कुठला करायचा, लोकांशी व्यवसाय कसा करायचा. चालले, घेऊन गेले. एक माळावर बरेच दगड होते, दगड असे त्या माळावर. नामदेवरांना असं वाटू लागलं हाच बाजार भरलाय, चला यांनाच आपण देऊन टाकू, हेच व्यापारी, हेच लोक. तिथे एका दगडाजवळ बसलेले आहेत, ते आपलं उतरवलं आणि म्हणू लागले, ओ धोंडोबा माल घेता का? ओ गणोबा. एकाला नाव ठेवलं धोंडोबा, एकाला नाव ठेवलं गणोबा. ओ व्यापारी हा माल घ्या, होलसेल भावात देतो तुम्हाला, घ्या तुम्ही. आज नसतील पैसे तर आठवड्याने द्या, पण माल घ्या. अशा प्रकारे आपणच म्हणतात, धोंडोबा गणोबा म्हणतात, का हरकत नाही, आठवड्याने देऊ, चालेल, हेच म्हणतायत, हेच चालेल म्हणतायत. तिथे कपडे ठेवले आणि नामदेवराय निघाले. 8 दिवसाने वायदा दिला, 8 दिवसाने पैसे द्या. आता त्या माळ रानावर
दगडावर त्या दगडाच्या पुढे ठेवलेले ते कपडे, आता ते घेणार आहेत का, ते करतात उपयोग का काय? येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनीच ते नेलेलं आहे. घरी आले नामदेवराय, विचारलं कोणाने, नामदेवा झाला बाजार? हो झाला. मग किती आले पैसे? काय म्हणून पैसे नाही, ते 8 दिवसाचा वायदा झालाय, 8 दिवसाने ते देणार आहेत. 8 दिवसाने? पहिलाच बाजार तू उधारीवर केला का? बरं कोणाला दिला, कसा दिला, काय? पहिलेच लोक, हां जुनी ओळखीची गिऱ्हाईकं असल्यावर उधार द्यायला हरकत नाही. आपल्याला त्यांचा आत्मविश्वास असतो, हे बुडवणार नाही, यांना उधार द्यायला हरकत नाही. असे कोण तुझे परिचयाचे माणसं की त्यांना तू उधार दिला? ते कुठे भेटतात काय? तर नाही म्हणे, ते जागा सोडत नाही, एकाच ठिकाणी राहतात, हालत नाही, चालत नाहीत. असे कधी आपल्याला ते तिथे भेटू शकतील गेल्यावर, अशांनाच मी माल दिलेला आहे. मग गेल्यावर 8 दिवसांनी म्हणून मिळतील ना ते. बरं म्हणे ठीक. दामू शेट्टीले विचारलं, काय नामदेवा? गोन्या म्हणते, बघा विचारा काय पोराने केलंय, कसं व्यवसाय. बरं म्हणे ठीक आहे, 8 दिवसांनी देणार आहेत ना? हो. मग ठीक, 8 दिवसांनी ध्यानात ठेवून जा. देवाकडं आले, लगेच लगबगच झाली होती ना, गेले देवाकडं. नामदेवा केला बाजार? हो केला. केवढ्याचा विकला माल? म्हणतो असाच दिला. आणि मग कसं दिलं? मग ते काय पैसे? म्हणे पैसे पुढच्या आठवड्यात ठरलं द्यायचं. म्हणून कोणाला दिला बाजार? आणि त्या माळावर होते दगड, त्या दगडांच्या पुढे ठेवले एक धोंडोबा आणि एक गणोबा. त्या दोघांना असा तो माल देऊन टाकलेला आहे. मग काय सांगितलं त्यांनी? 8 दिवसाने ते पैसे देणार आहेत. काय नामदेवा, काय व्यवसाय तुझा? दगडाला ते दिलं, दगड काय करणार? दगड काय करतात का? मग करू काय म्हणे मी? त्यांचं सारखं टुमणं चाललं, जा बाजारला, जा बाजारला. गेलो बाजारला. आता काय होईल ते होईल म्हणे, पण म्हणे 8 दिवसाची बोली, तर 8 दिवसाने तरी जाऊन तू आणलं पाहिजे. नामदेवराय म्हणतात, बघू आता काय. नाही म्हणे जा. नामदेवा जा. नामदेवा जा म्हटल्यानंतर, आज 8वा दिवस रे नामदेव, जा घेऊन ये ती उधारी, जा लवकर. निघाले नामदेवराय, गेले तिकडं. आता ते धोंडोबा आणि गणोबा काय उधारी देणार आहेत का? ते काय देणार? तुम्ही कबूल केलंय, काढा पैसे. आता तो धोंडोबा काय काढणार, दगडोबा काय काढणार? ते म्हणे मग तुम्ही जर देत नाही तर तुम्हाला घेऊन जाणार म्हणे, मी घेऊन जाणार, घरात कोंडून ठेवणार, पैसे मिळाल्याशिवाय सोडणार नाही. मग काय करायचं? धोंडोबाला हलवलं, गणोबाला हलवलं, दोन्ही एकत्र केले, पण ते येऊ शकत नव्हते एकट्याला. तेव्हा नामदेवराय म्हणतात, गणोबा तू थांब इथं, धोंडोबाला फक्त नेतो. नाथ महाराज वर्णन केलेले खूप सुंदर आहे चरित्रात. तर त्या धोंड्याला हलवलं, उचललं आणि घेऊन आले आणि आपल्या घरामध्ये त्याला कोंडून ठेवलं. एका जनार्दनी घेऊन धोंडोबासी आपुले घरासी नामाला, आपुले घरासी नामाला. एका जनार्दनी घेऊन धोंडोबासी आपुले घराचे नामाला, आपुले घराचे नामाला. हो, एका जनार्दने घेऊन धोंडोबासी आपल्या घराशी नामा आला. त्या धोंड्याला घेतलं आणि नामदेवराय त्याला घेऊन घराला आले. नामा पंढरीसी आला, संगे घेऊन धोंडोबाला, संगे घेऊन धोंडोबाला, संगे घेऊन धोंडोबाला. नामा पंढरीसी आला,
दासी आला संगे घेऊन धोंडोबाला आणलं, कोंडून ठेवलं, कुलूप लावलं, लगेच गेले रावळात. आई घरात नव्हती आणि बाबाही घरात नव्हते. कोंडून ठेवलं. दामू शेट्टी कोण बाहेरून आले, पाहतायत तर काय नाही, नामदेव तर आलेला दिसतो, इथे तर कुलूप लावलंय. काय केलं त्याने मग? पैसे आणले काय नो आणि ठेवून दिले, कुलूप लावले आणि घ्यायला काय चावी घेऊन. ठीक आहे म्हणे. लगेच पाठवलेलं आहे पोरांना. नारा, महादा, विठा, गोंदा 4 मुलं झालेली होती. ते मुलं तिथे अशी जरा बोलत होती, फिरत होती, इकडे तिकडे जागे होते. त्यांना सांगितलं, जा रे, तुमचे बाबा गेलेत मंदिरात, त्यांना घेऊन ये. ते पोरं गेली. बोलवलेलं आहे म्हणे येतो. दामू शेट्टी आल्या, गोणायला म्हणतात, का ग कुठे काय? म्हणे काय तर मग नाही, तू सांगेल काय? सांगितलं. म्हणे काय? चल नामदेवा, काय केलं तू व्यवसायाचं? 8 दिवसात आणले का ते पैसे? हो म्हणे, मालकच आणलाय ते इकडं, त्याला माल दिला, त्यालाच आणलं इथे आणि घरात ठेवले. म्हणे चाल दाखव. आलेत दामू शेट्टी पुढे, पाठीमागून नामदेवराय देवाला म्हणतात, देवा आता घरी गेल्यावर आहेच मात्र पूजा होणार माझी, आता काय करायचं, कसं होणार? म्हणे काय केलं काय तू? म्हणे मी त्यांना ते कपडे दिले होते ना, आता ते काय पैसे देण्यात, मग त्या एका धोंडोबालाच मी उचलून आणले, दगडालाच उचलून आणले, ते घरात ठेवले. अरे दगडाशी कुठे व्यवहार असतो का काय? म्हणे मग काय कोणाशी करायचं, तेच मिळाले मला तर मी करू काय? काय करू आता? बाबा आई खूप रागावतील, काय होईल? काय नाही नामदेव, जा, चांगलं होईल, जातो. नामदेवराय आले, म्हणतायत काय? अहो म्हणे याने दगड आणलाय, धोंडोबा आणलाय, त्या धोंडोबाला कोंडून ठेवले, नंतर तो देईल पैसे. म्हणे चाल दाखव, काढ पैसे. त्याला म्हणते, नाही पैसे दिले याने तर गणोबाला घेऊन येऊ, याने नाही दिले तर गणोबाला आणू, तो देईल पैसे. एकमेकाला जामीनदार आहेत हे दोघे जण. काय भगवंताची लीला बघा. बघ दाखव काय? उघडलं, दाखवलं, पाहताय तर तिथे धोंडा जो आणला होता तो धोंडा म्हणजे दगड नाही, तो होता सोन्याचा धोंडा, सोन्याचा. त्या धोंड्याचं झालं, धोंडोबाचे झाले सुवर्णत्व, त्या धोंड्याचं झालं सोनं, आत बाहेर सोनंच सोनं. ते एवढा मोठा तो धोंडा, सगळा सोन्याचा. आता तो निदान 5 क्विंटल तरी असेल, 500 निदान 50 किलो तरी आपल्याला येईल तेवढं. समजा आपल्याला 50 किलो येतंय वजन, तेवढा तरी मान आणखी नाही. एवढं ते सोनं. खूप आनंद झाला. आता एवढं एकाच पहिल्याच बाजारात नामदेवाने इतकं आणलं काय? आता आपलं घर उजाळलंच, आपलं भाग्य उदयाला आलं. आता अंगठ्या केल्या जाणार तुम्हाला, मंगळसूत्र काय, अलंकार, दागदागिने काय पाहिजे तो, कोणताही खडा आवडेल तो, ते अंगठी, ते सर्व अलंकार केले जातील घरात सर्वांना. भरपूर आहे. आता हे काय थोडे का 50 किलो तरी समजा, खूप चांगलं होईल. तर या प्रकारे ही बातमी पसरलेली आहे. पसरल्यानंतर ज्याच्या शेतातला तो धोंडा होता ना, तिकडं त्यालाही कळलं की आपल्या शेतातून धोंडा नेलाय, त्याचं झालंय सोनं तिथे नामदेवच्या घरी. त्याने लगेच येऊन नामदेवराच्या घरी पंचक्रोशीतून लोक जमा. म्हणे किती उधारी?
किती कापड म्हणे एवढं, किती पैसे, एवढे पैसे. लगेच पैसे काढले आणि दिले. काय हरकत नाही म्हणे, जा तुमचा धोंडा घेऊन. सगळे म्हणू लागले आपलं सगळं अलंकार करायचे होते ते सगळे गेलं का, आता हे दिलं, येऊन देऊन टाकलं त्याने, हे पैसे घेतले, जा घेऊन म्हणे तुमचा. पैसे मिळाले, तो धोंडा घेऊन गेले. तो धोंडा सोन्याचा घेऊन तिकडे गेले गेले आणि तिथे ठेवला तर तो पुन्हा दगड झाला. विठ्ठल या प्रकारे नामदेवराय आपला व्यवसाय काही नीट करत नाही, लक्ष काही देत नाही, आलेली संपत्ती दौडून घालवतात. एकदा काय केलं, देवाला राहवलं नाही. काय करावं, कारण एकदा देवाने असाच एक प्रसंग सोडवला त्यांचा. ही 4 मुलं, नारा, महादा, विठा, गोंदा आणि ती लेक निंबाई, हो खायला नाही, रडतायत ना, काय करणार. अतिशय व्यथित झाली ती राजाई. निदान जेवणा इतकं, पोट भरणं इतकं तरी काय करायला पाहिजे ना. शेवटी तिने निर्णय घेतला की जाऊन जीव द्यायचा. म्हणून 2 पोरं पुढं 2 पोरं मागं असं बांधलं कमरेला. ते 4 पोरांना त्याला धरलं हातात आणि जाऊन गंगेत उडी टाकली. मारून जायचं, जगून काय करत. उडी टाकली. हा विठोरचा बाबा, याला काही जमतंय का. लगेच तो धावून गेला आणि राजाला असं बाहेर काढलं आणि सांगितलं, राजाय असं काय करते. काय म्हणे, करू काय, मग कसं काय, तुम्ही आमच्या मालकाला वेड लावलंय, काही पाहत नाही, आणि ही आमची दुर्दशा, काय करायचं. काय नाही, चांगलं होईल, चांगलं होईल. घेतलं, जा घरी जा. जाताना देवाने काय केलं, एक सर्प, असा सर्पाचं रूप धारण केलं आणि पुढे म्हणे मग काय घालायचं, म्हणे याला घाल. मग म्हणे घालते. तो मेलेला साप आणला, त्याला घेऊन घरी आली. म्हणे घालते, हेच घालते आणि यांना मारून टाकते. बस बस. त्या मेलेल्या सापाचं केलं कालवण तयार. मडक्यात ते टाकलं, चिरीमोरी फोडणी दिली आणि बस हेच खायचं आणि मरायचं आता. म्हणून ते शिजवलं. तो साप मेलेला काढलेला आहे, उतरला, पाहतो तर ते सोनं झालं. सोनं झाल्यानंतर राजा म्हणू लागली, ठीक आहे, आता आले परत, ह्या काळ्याने आणलं परत, पण माझं सोनं केलं चांगलं, माझ्या जीवाचं सोनं केलं, हे सोनं दिलं, ऐश्वर दिलं, काय नाही, याच्यात पुष्कळ चालेल, खूप भरपूर होईल, चांगलं. तर नामदेवराय आले भजन करून, का ग काय केलं, काय झालं काय, म्हणे हे काय, हे बघा काय. पाहतो तर म्हणे सोनं. अगं हे कसं काय, म्हणे रस्त्यातून तो देव म्हटला हे घेऊन जा, ते आणलेलं आहे, हे सोनं झालं म्हणे. म्हणे मग याच्यावर आपला काय अधिकार. लगेच ब्राह्मणाला बोलवून ते सोनं वाटून दिलं. काय करायचं. भक्ताचं जीवनातलं हे निष्किंचनत्व असतं, अकिंचनत्व असतं. द्रव्याच्या पाठीमागे जायचं नाही, द्रव्याच्या मागे कडिकाळाचा लाग. म्हणून या संघ खोटा त्याचा, या धनाच्या ऐश्वर्याच्या मागे गेल्यावर आपली भक्ती होणार नाही. याप्रमाणे सर्व जे येत आहे ते लावतायत. एकदा देवाने काय केलं, एक मोठी हिऱ्याची रत्नाची गोण भरली आणि ती गोण एका बैलावर टाकली आणि आले. कोणीच नाही, एकटे राजाई गोणाई होते. हे बघा, हे होन उतरून घ्या. म्हणे कोण तुम्ही. म्हणे नामदेवाचा मी मित्र आहे. काय नाव तुमचं. म्हणे केशव भट माझं नाव. केशव भट माझं नाव आहे, मी नामदेवाचा मित्र आहे. माझ्या मित्राची परिस्थिती पाहून त्याला मी हे सहकार्य म्हणून आणलेलं आहे, तर हे घ्या. उतरली ती गोण. हिरे, माणिक, मोती, जड जवाहीर सर्व
सोनं नाणं. खूप सर्वांना आनंद झाला. कसं आले आपल्याला चालून, काय लगेच स्वारी कुठून आले कोणाच ठाऊक. नामदेवराय आले, पाहतायत तर सर्व चाललेलं, सर्व काय सर्व आनंदात. तुमचं तुम्ही भजन करा, आम्ही आमचं पाहतो. वा, फार मोकळीक दिली लगेच. हे म्हणे सर्व काय आपल्याला आता आलेलं आहे. म्हणे काय, हे बघा, ही गुण तुमचे कोण मित्र त्यांनी आणून दिलेली आहे. आता आपलं पुष्कळ दिवस उजारले जाईल, याच्यावर आपल्याला काय अडचण पडणार नाही आयुष्यभरात, काय काळजी नाही. खूप म्हणे मग कोण माझा मित्र, कोण कसं आणून दिलं, काय मग संबंध. हे आपलं काही नाही. लगेच ब्राह्मणांना बोलवलं. ब्राह्मणांना बोलवलं कळल्यानंतर मग राजाही म्हणू लागले, आता या अवघड झालं, आपल्याला काय राहत नाही वाटून दे. तिने थोडंसं काढून घेतलं, 2 मडक्यात ठेवून दिले. ते काही 2 मडक्यात ते असे ठेवून दिले आणि ते 2 मडके लपून ठेवले बाजूला. जाऊ दे, हे आपल्याला राहील. ते लपून ठेवले आणि मग नामदेवराने आणलं, ते वाटून दिलं. वाटून दिल्यानंतर आता काय करायचं, सर्व पाहतोय. तर पुन्हा दिसलं. म्हणे का ग, हे काय. म्हणे मी राखून ठेवले ते चोरून, तुम्हाला चोरून मी राखून ठेवलेले होते. मग कुठं आहे ते. म्हणे ठेवले ते का ठिकाणी. गेली पाहायला, आपलं ठेवलेलं आपल्याला उपयोगाला पाहत होतं ते राख. ते जडजेवायर नाही, सोनं नाही, काही नाही, हिरे मोती नाही, राख म्हणते. म्हणे काय. म्हणे मी हे चोरून ठेवले होते, तर हे राख कसे काय झाले. आणि चोरून ठेवल्यावर काय होणार आहे, कशा करता तू चोरून ठेवलं, आण इकडं. म्हणे आणलं तिकडं, नामदेवरायांच्या हातात दिलं, झालं पुन्हा सोनं, झालं जडजेवायर. पुन्हा जे ब्राह्मण काय उशीर आले होते ना मागून, त्यांच्या द्यायला ते उपयोगाला आलं. नामदेवरायांनी ते त्यांना वाटून दिलेलं आहे. या प्रकारे जे येत आहे ते देत आहेत, स्वतः काही करत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. राजाही अतिशय दुःखित झालेली आहे. काय करावं आता, काय करावं, भयानक, कुठे जीव द्यावा का कसं करावं. गोनाय राजाई ह्या म्हणतात काय करावं, आता हा काय करत नाही, काय करायचं. तर एके दिवशी काय घडलं, राजाई कपडे धुण्याकरता म्हणून गंगेवर गेले. गंगेवर गेल्यानंतर तिकडे एक सुंदर उपाय तिला मिळाला आणि त्याच्यातून आपलं चांगलं होईल, हे आता आपल्याला करता येईल. नामदेवरायांचा याच्याशी काही संबंध राहणार नाही, आपलं होईल. म्हणून जो झालेला खूप सुंदर इतिहास आहे तो थोडासा आपण पाहूया. पण तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. एके दिवशी राजाई आपले कपडे धुण्याकरता चंद्रभागेवर गेल्या. धुणं धुत आहेत तितक्यात तिथे परिसा भागवताची मुलगी धुणे धुण्याकरता आलेली. ती धुणं धुण्याकरता आल्यानंतर धुणं धुवायला जाणं हा एक
घरातल्या स्त्रीला मोकळ्या मनाने गप्पा मारण्याचा आनंद लुटण्याचं एक साधन म्हणजे कपडे धुवायला जाणं. गेले होते कपडे धुवायला, मग तिकडे किती वेळ गप्पा मारता येतात. धुणंच इतकं मळलेले होते, किती दिवस धुतलं नव्हते. 8 दिवसाचे काळे कसे झालेले कपडे. वेळ गेला. वेळ मारण्याकरता जाण्याकरता कपडे धुण्याचा हा काळ. तर राजाई तिथेच जवळ आली ती परिसा भागवताची कन्या धन धुण्याकरता. मग धन, तू कोण ग? म्हणे मी नामदेवाची पत्नी. तू? म्हणे मी परिसा भागवताची मुलगी. आता दोन्ही भक्ताचे मुली, एक आईसाहेबांच्या भक्ताची आणि एक ह्या बाबाच्या भक्ताची. परिसा भागवत हा रुक्मिणीचा उपासक होता, देवीचा उपासक होता. रुक्मिणी देवीने त्याला प्रसन्न होऊन परिस दिलेला होता. देवीची भक्ती रखुमाबाईची, रुक्मिणीची. इकडे आमचे हे असे काही पाहत नाही, संसाराकडे लक्ष देत नाही, नेहमी त्या पांडुरंगाच्याच नादी लागून त्यांचं ते काय चालतं काय कळत नाही. इतकं दिवसभर काय करतात लक्ष देत नाही. परिस्थिती गंभीर आहे, जगायचं कसं अवघड आहे. तेव्हा ती राजाई रडते. राजाईचं रडणं पाहून त्या परिसा भागवताच्या मुलीला कीव आली आणि तिला वाटू लागलं की अशी यांची परिस्थिती आहे. हे पांडुरंगाचे चांगले भक्त आहेत, उपासक आहेत. अशा उपासकांना जर ही परिस्थिती असेल तर हे बरं नाही. तर आपल्याकडे रुक्मिणी मातेने परिस जो दिलेला आहे, यांना जर थोडा वेळ दिला तर त्या परिसातून यांनी जर सोनं केलं, आपला परिस काय खर्च पडणार नाही, काय होणार नाही, आपलं आपल्याला राहील, पण त्यांचं तर काम होईल. म्हणून देऊन टाकावं परिस यांना. तेव्हा ती परिसा भागवताची मुलगी म्हणू लागली, हे बघ ग राजाई, तू एक करशील का? म्हणे काय? म्हणे माझ्या बापाकडं परिस आहे, रुक्मिणी मातेने दिलेला तुमच्या बाबांना. त्या परिसाचा स्पर्श झाला का कोणत्या लोखंडाचं सोनं होतं. आणि मग तुझ्याकडे जेवढं लोखंड असेल मी तो परिस तुला देते, आणून देते. तो परिस त्या लोखंडाला लाव की सोनं होईल आणि मग माझा परिस मला परत दे. बरं म्हणे. ही वाट पाहते आहे. तरी परिसा भागवताची मुलगी तिने तो परिस आणून राजाईला दिला. राजाईने लगेच उलथण्याला लावून पाहिला, उलथणं झालं सोनं. फुंकणीला लावला, फुंकणी झाली सोनं. पोळपाट होता लोखंडाचा, त्याला लावून पाहिलं सोनं. जे होतंय त्याला लावलं तर सोनं सोनं झालेलं आहे. आता राजाई म्हणू लागले, आपलं आपण हे केलेलं आहे, त्यांचा काही याच्याशी संबंध नाही, तर आपण आपलं आता हे भागवू. म्हणून तिने लगेच झाल्याबरोबर परिस ठेवून दिला एका ठिकाणी. ते उलथणं घेऊन गेली सोनाराकडं. लगेच त्याचे पैसे केले. लगेच बाजारातून लगेच खवा घेतला, गुलाबजामुन काय सर्व काय, वस्त्र कपडे सगळ्यांना आणली, भारी भारी वस्त्र आणली, अलंकार आणले, भोज्य खाद्यपदार्थ आणले, लहान मुलांना खेळायला गाड्या आणल्या, खेळणी आणली. जेवढं काय खरेदी करायचं तेवढं सर्व घरातलं सर्व सामान राजाई घेऊन आलेले आहे. स्वयंपाक, खमंग, गावठी तूप, लोणकडे तूप, त्याच्यातले सर्व पदार्थ. अख्ख्या आळीत तो तुपाचा वास सुटला. जिकडे तिकडेच सर्वांनाच भेटो, काय कुठलं काय चाललंय, वास कसला येतोय. पाहता तर नामदेवाच्या घरी. म्हणे आज काय झालं नामदेवाच्या घरी, इथलं कुठलं काय आलं. नामदेवराय रावळातून येत आहेत दुपारची जेवायची वेळ, चला जेवायला. तर नामदेवरायांच्या नाकात तो वास शिरला. कुठला हा वास येतो आहे. सगळ्या लोकांनी म्हटलं, नामदेवराय तुमच्या घरी आज काय आहे, आज तुमच्याच घरचा वास आहे, तुमच्याच घरातून येतो आहे. म्हणजे काय झालं घरी, कोण नसतो आज कसं काय. म्हणे बघा. नामदेवराय आले घरात.
पाहताय तर राजाईने ती खास साडी, खास भारी साडी. कोण ग तू? अहो म्हणे तुमचीच मी काय ओळखत नाही का? म्हणे हे कुठली साडी? म्हणे तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमचं भजन देवन तुम्ही, विठ्ठलन तुम्ही. हे आता मी माझ्या कर्तृत्वातून माझं हे घडलेलं आहे. मी माझा संसार चालवते, तुम्ही तुमचा परमार्थ करा. या प्रकारे झालेला आहे. अगो पण काय आहे, कशामुळे काय, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमचं बघा, तो पांडुरंगन तुम्ही, तुमची ती भक्ती. आम्ही हे घर खर्च चालवणं हे आमचं काम आम्ही पाहतो, तुम्ही इकडं लक्ष घालू नका. ते सर्व नैवेद्य झाला, जेवायचं नाही म्हणे, मी जेवणार नाही तसा. हे कुठून काय आले पहिले सांग मला. म्हणे काल मी धुणं धुवायला गेले होते, त्यावेळेला परिसा भागवताची मुलगी तिथे आलेली होती. आमच्या गप्पा होता होता तिने सांगितलं की आमच्याकडे परिस आहे. राजा आहे, तुझी परिस्थिती गंभीर आहे, तू रडते का? मी रडत होते, व्यथित होते. तिने माझं सांत्वन केलं. ती म्हटले माझ्या बापाला परिस दिलेले आहे रुक्मिणी मातेने, तो परिस मी तुला देते, तू त्याचं लोखंडाचं सोनं कर आणि याच्यातून तुमच्या संसाराचं सोनं करा म्हटलं. म्हणून तिने परिस दिला, तो आणलेला आहे. म्हणून हे सर्व झालेले ऐश्वर तुमचा यात काय संबंध आहे का? हे माझं मी केलेलं आहे, तेव्हा मला हे मिळालेलं आहे. मी आपला हा संसार सर्व पाहते, तुम्ही तुमचं भजन करा, आमचं काय आता तुम्हाला विरोध नाही आहे. नामदेवराय म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही, तुमचं तुम्ही बघा, माझी मी भक्ती. पण मला तो परिस कसा असतो पाहू द्या तर खरं. मी काय पाहिलं नव्हतं आजपर्यंत, फक्त ऐकतोय परिस कसा तो परिस पाहू दे. तर तिला वाटलं की काय नाही म्हणणार, तिने दाखवायला म्हणून आनंदाने आणला. आनंदाने दाखवायची फार सवय असते. दागिने आले, काही केलं, काही घातलं का लगेच कोणी विचारावं आपल्याला वाटतं, दाखवलं जातं. त्या माता भगिनी त्याला राजाला वाटू लागलं दाखवू आपण यांना परिस, काय हरकत आहे. तो परिस आणला, दिला. नामदेवरायांनी पाहिला, तो पाहिल्याबरोबर जे धूम ठोकली, ते गेले चंद्रभागेवर आणि दिला टाकून चंद्रभागेत. आणि इकडं नाही, परत घरी नाही आले. कारण आज घरचा स्वयंपाक जो आहे तो त्याचा आहे, आज काय खायचं नाही. तसेच गेले रावळात. इकडे वाट पाहते राजाई, कुठे गेले कुठे गेले कुठे गेले. पोरांना जेवून घातलं, वाट पाहते येतं रावळात. चला तितक्यात घरी परिसा भागवताच्या मुलीने सांगितलं की असं असं मी केले. ठीक आहे, पण तो घेऊन ये परत. ते परत आणून देण्याची वाट पाहू नको, काय सांगता येत नाही काय होईल, जा घेऊन ये. नाही म्हणे तुझं काय नाही, मीच जातो. परिसा भागवतच स्वतः आला आणि म्हणू लागला तो परिस दे, माझ्या मुलीने दिला ना तुला, का आणून दिला नाही? झालं ना तुझं सगळं ठीक झालं ना, मग परिस द्यायला काय हरकत होते? अहो म्हणे तो परिस त्यांनी पाहायला घेतला आणि ते कुठं गेलेत काय कळत नाही. आणि तिथे एवढंच चाललंय त्यांचं भजन. म्हणे तिकडे बोलून आणलं, आमचा परिस द्या. नामदेवराव म्हणतात तो चंद्रभागेत टाकला. हीच का भक्ती तुझी? तुला सहकार्य केलं आम्ही, संसार चांगला व्हावा तुमचा म्हणून दयेने माझ्या मुलीने परिस दिला, आणि तुम्ही म्हणता तो चंद्रभागेत टाकला. लपवायचा आहे का तसा? हडप करायचा आहे का? काढा माझा परिस द्या. नाही म्हणे खोटं नाही बोलत मी, तो चंद्रभागेत टाकलाय. पहिला आणून द्या, पहिला आणून द्या. कसली तुमची भक्ती? थोतांड आहे, आमचा परिस द्या. म्हणतात ठीक आहे, चला देतो परिस तुमचा. कुठं काय सांगा, कुठं निघून जातील पुन्हा, तर काय घ्या. तो परिसा भागवत बरोबर आला, नामदेवरायांच्या बरोबर गंगेवर आला आणि चंद्रभागेत बुडी मारली. स्नान केलं, बुडी मारली आणि खालून काढले दगड, वाळवंटातले दगड ते काढले
असे ओंजळ भरून काढले, 15-20 दगड असे काढले आणि ठेवले परिसा भागवताच्या पुढे. घे तुझा कोणता परिस आहे तो घे ओळखून. नामदेव म्हणे परिसा घे तुझा ओळखून, परिसा तुझा ओळखून घे. कुठे बघ घे का तुझा कसा. किल्ल्यांचा जुडगाव होताच जानव्याला. तो जुडगा लगेच त्यातला एक काढला, त्यातला दगड घे तुझा कोणता ओळखून. म्हटलं हे सगळेच परिस आहे का काय. कोणता ओळखून घे म्हणजे कोणता असेल तो घे तुझा. एक घेतला उचलला, एका चावीला लावला, झालं ना सोनं. दुसरा घेतला तो बाजूला ठेवला खिशात, दुसरा लावला दुसऱ्या चावीला त्याचंही झालं सोनं, तोही खिशात. तिसरा काढला ते तिसऱ्या चावीला लावला त्याचंही झालं सोनं, तो खिशात. नामदेव म्हणतात हे नको, तुझा कोणता आहे तेवढा घे, बाकीचे दे आमचे परत दे, बाकीचे परत दे. त्यामुळे ते तुझा फक्त ओळखून घे. बाकीचे दिले नामदेवरायाने, ते पुन्हा गंगेत टाकले. ज्यांच्या हाताचा स्पर्श झाल्यावर कोणत्याही दगडाचा जर परिस होतो आहे तर त्यांना काय शक आहे. तेव्हा परिसा भागवताला ही प्रचिती आली. त्याने नामदेवरायांची जी आरती केली त्या आरतीमध्ये परिसा भागवताने याचा उल्लेख केलेला आहे. प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंट परिस केला. प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंट परिस केला. आहार पली विषमता द्वैत बुद्धी निरसली. आहार पली विषमता द्वैत बुद्धी निरसली. आहार पली विषमता द्वैत बुद्धी निरसली. हर पली विषमता द्वैत बुद्धी निरसली. जय जाजी भक्तराया जीव लगा नामया. जीव वालेता पाल टिका. जय जाजी भक्तराया जीव लगा नामया. अरे जीव वालेता पाल टिकाया. प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंट परिस केले. हे प्रत्यक्ष प्रचिती आलेले मला. त्यांनी वाळवंटच परिस करून टाकलं. सर्व दगड परिस केले. काय ही भक्ती आहे. परिसा भागवत एकदम नामदेवरायांच्या बाबतीत मलिन झाला नाही तर नामदेवरायांचा तो खूप द्वेष करत होता, खूप तिरस्कार करत होता. नामदेवचा त्याचा एक मोठा संवाद आहे, आपल्याला तो मी तो सांगून वेळ घेत नाही. तर नामदेवरायांना म्हणे अरे तुझे बाप तुझे पूर्वज आमच्या पायावर लोळत होते. अरे आम्ही कोण आहे आणि तू कोण आहे विचार कर. कसली भक्ती काय दाखवतो आहेस. आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही उपासक आहोत. तुम्ही आमच्या पायाजवळ राहायची तुमची अवस्था आहे, पायावर राहायची तुमची स्थिती आहे. तुमचे वाडवडील आमच्या चरणावर लोळत होते. नामदेवराय म्हणतात तुमच्या चरणावर लोळत होते, मलाही तुमच्या चरणावर घ्या आणि तुमच्या चरणामृताचं मला प्राशन करायला द्या. चरणामृत कसलं तुम्ही काय करता. ते भागवत सांगायचे, रुक्मिणी मातेच्या पुढे रामायण सांगायचे. तेव्हा नामदेवराय भजन करून आले, म्हणायचे काय चाललंय रामायणात. ते रामायणाचं म्हणे मग रामायणात कुठं काय होतं, लंकेची काय परिस्थिती होती सांगता का मला. त्याला सांगताही ना काय परिसा भागवताला. परिसा भागवत घरी आला ना म्हणू लागला आज नामदेवाने जणू काय माझी परीक्षाच घेतली एवढ्या लोकांमध्ये. मला म्हणे रामायण सांगता, रामायणात काय आहे, लंकेत कुठे काय सांगा, कोणाचं घर कुठं होतं, कोणाचं काय होतं कसं सांगा. काय म्हणे माझी घाबरच गणबडून उडाली म्हणे.
तेव्हा रुक्मिणी मातेला म्हणला, रुक्मिणी माते पुन्हा एकदा उद्या एखाद्या वेळेला लोकात तुम्हाला विचारेन, तेव्हा लंकेतली काय परिस्थिती मला सांगा, मला ते लंकेचं दर्शन घडवा. त्यावेळेला रुक्मिणी मातेने त्याला आपल्या हातावर घेतलं आणि लगेच संकल्प केला लंकेत. परिसा भागवत लंकेत पाहतात, इकडे तिकडे फिरतायत. विभीषणाच्या घराकडे गेले. विभीषणाचं घर बाहेरूनच पाहत येतात, नामदेवरायांचं कीर्तन चाललंय तिथं, विठ्ठला विठ्ठला तेव्हा त्याचा गर्व परिहार झाला. आपल्याला हे विचारतायत, हेच स्वतः लंकेत कीर्तन करतात विभीषणाच्या घरी. अशी यांची भक्ती आहे, विशेष आहे. नामदेव काही सामान्य नाही आहे. आपण एक शिंपी म्हणून त्यांना तुच्छ लेखतो, आपण ब्राह्मण म्हणून आपल्याला उंच समजतो, पण यांनी किती देवाला अंकित केलेलं आहे, किती देव याच्यावर प्रसन्न आहे. परिसा भागवत याप्रमाणे लीन झालेले आहे. पुढे मग नामदेवरायापासूनच त्यांनी अनुग्रह घेतलेला आहे. अशी नामदेवरायांची प्रचिती, प्रत्यक्ष प्रचिती वाळवंट परिसर केली. हे सर्व अनुभव आल्यानंतर परिसा भागवताला हे नामदेवरायांचं विशेषत्व वाटू लागलं आणि ते अनुयायी बनलेले आहेत. असं नामदेवरायांचं भक्तीचं स्वरूप, अकिंचनत्व, भगवंताच्याच सेवेत राहायचं, बाकी काही न करणं, सर्व कुटुंबाला हीच दिशा देणं, भक्ती करा हीच आपल्याबरोबर येणारे आहे. असं नामदेवरायांचं चाललेलं जीवन देवाला खूप आवडलं. देव नामदेवरायांना आपल्याबरोबर जीव घेत असत आणि स्वतः ते जेवत असत. आपल्या आजच्या चरणात नामदेवरायांचं चरित्र सांगत असताना तुकोबारांनी खास त्याच गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. नाम्या सवे जेवी नव्हे संकोचित. नामदेवरायांबरोबर हा परमात्मा जेवत होता. नामदेवाबरोबर जेवण्याचा त्याला संकोच वाटला नाही. नाम्या सवे जेवी नव्हे संकोचित. संकोचित नव्हे, संकोचित होत नव्हता, संकोच करत नव्हता, निसंकोचपणे नामदेवरायांबरोबर हा जेवत होता. तर त्या काळामध्ये फार धर्ममार्तंडांचं कठीण होतं. इतकं तत्वपालन करणं स्पृश्यास्पृश्य फार बारकाईनं होतं. म्हणूनच जुन्या काळात जी क्रांती घडत जी गेली ती अतिशय या जाचामुळे, जुलमी पद्धतीमुळे धर्ममार्तंडांच्या. तर अशा काळातही देव निसंकोचपणे सर्व ब्राह्मणांच्याही पुढे कसे नामदेवरायांबरोबर जेवत होते. मोठा गोड प्रसंग आहे तो, पण तो प्रसंग आता उद्या सांगू. आज इथेच सेवेला विराम देऊ, बाकीचा भाग विचारात घेऊ. तेव्हा अशा प्रकारचे नामदेवरायांची भक्ती खूप त्यागपूर्वक आणि अनन्यतेने काया वाचा मनाने पांडुरंगाची उपासना नामदेवरायांची होती. नामदेवराय म्हणतात, देवा काही हो माझ्या जीवनात, मी तुझ्यापासून बाजूला जाणार नाही. कसले प्रसंग माझ्या जीवनात येऊ द्या तरी मी तुझे चरण सोडणार नाही. माझा देह जावो का राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंग दृढ भावो, पांडुरंग दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, चरण सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. ज्ञानेश्वर माऊली
जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नामदेवरायांनी खूप अनन्यतेने काया वाचा मनाने पांडुरंगाची उपासना केली, सेवा केली आणि कीर्तन माध्यमातून एक क्रांती केली की अन्य प्रांतातही जाऊन या वारकरी संप्रदायाचा भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार केला. म्हणून नामदेवरायांच्या जीवनातले दोन विशेष पैलू असे सांगता येतील की पहिले अभंग करते कीर्तन करते जर कोण असतील तर ते नामदेवराय. अभंग करते, अभंग काव्य करणं. ओव्या अगोदर नामदेव ज्ञानोबरांच्या आहेत, मुकुंदराजांच्या वगैरे आहेत. ओवीचं काम वाङ्मय, अभंग वाङ्मय. तर याप्रमाणे करून कीर्तन ही प्रणाली ही करणारे नामदेवराय त्यांनी कसं अन्य प्रांतात हे घडवलं तो एक भाग महत्त्वाचा विचारात घेण्यासारखा आहे. तेव्हा आपण उद्याच्या कीर्तनात तो काय भाग पाहू. आज इथेच सेवेला विराम देऊ. या सर्व संत मंडळींनी फार मोठी क्रांती घडवलेली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. तर संतांच्या भूमींनी खरोखरच वेगवेगळ्या समाजात असे संत जन्माला आले, वेगवेगळ्या जाती जमातीत जन्माला आले, पण वर्णविद्वेष घालवला, अस्पृश्यता घालवली आणि सर्व समाज संघटित केला, एकत्र केला, एकता समाजामध्ये निर्माण केली. ही आपल्या वारकरी संप्रदायाच्या संतांचं एक वैशिष्ट्याची कर्तृत्वाची स्थिती आहे की त्यांनी भेदभाव संपवला, ही विषमता संपवली, अस्पृश्यता संपवली आणि कोणी कोणत्याही जातीचा असो एकाच परमेश्वराचे आपण सर्व लेकर आहोत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तुकोबारायाने म्हटल्याप्रमाणे याता याती धर्म नाही विष्णुदासा. आणि ही क्रांती समाज जोडण्याची, सर्व जनतेला एकत्र आणण्याची क्रांती ही संतांनी केलेली आहे. तेव्हा ही विशेष क्रांती या संत जीवनात घडलेली, या संत वाङ्मयाला आपण सर्वांनी जीव की प्राण समजावं. हे संत वाङ्मय आपल्या हृदयाशी धारण करावं. एक एक अभंग आपण आपल्या नजरेसमोर ठेवावा आणि त्या अभंगात जी दिशा दिलेली आहे ती दिशा आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा. तुकाराम 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 तुकाराम.